नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मॅथ्स गुरु शिवम तुमचा अड्डा 247 मराठी चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, वापस एकदा आपण सगळेजण जोडलं गेलेलो आहेत अंकगणित चाचणी 3 मध्ये, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण 3 दिवसापासून पाहत आहोत मॅथ टेस्ट. आजचा आहे आपला डे 3 म्हणजे अंकगणित चाचणी 3. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत की वेगवेगळे क्वेश्चन कशा रीतीने सॉल्व्ह करू शकतो, कमी वेळेत कसे सॉल्व्ह करायचे हेही आपण पाहणार आहोत. त्यामुळे जोडले जा विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर जोडलं जायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सेशन जे आहे ते लाईव्ह न राहता विद्यार्थी मित्रांनो रेकॉर्ड फॉर्ममध्ये मी तुम्हाला अपलोड केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करत असताना क्वेश्चन पॉज करा आणि ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करा आन्सर जे आहे ते बघू शकता बरोबर आले का नाही. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सेशनला सुरुवात करूया. सेशनला सुरुवात करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो सांगून मी रोज सांगतो की आपलं सेशन असते ते 2 आणि 7चं सेशन असते. तुम्हाला अपकमिंग स्ट्रीममध्ये बघायला भेटेल विद्यार्थी मित्रांनो, 2 आणि 7चं आपलं सेशन असतं रोज. ठीक आहे, तर बघायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, तर पाहूया विद्यार्थी मित्रांनो, सेशनला सुरुवात करूया. आणि आता पाहूया आपण अंकगणित चाचणी 3चा पहिला क्वेश्चन आजचा. काय म्हटलेलं आहे बघा. A shopkeeper allows a discount of 10% on the mark price of an item, but charges a sales tax of 8% on the discounted price. If the customer pays rupees 3,402 rupees as the price including the sales tax, then the mark price is. बघा अगोदर काय झालंय, 10%चा डिस्काउंट दिलेला आहे कशावर, मार्क प्राइसवर, बरोबर आहे. आणि त्या मार्क प्राइसवर डिस्काउंट दिल्यानंतर जी विद्यार्थी मित्रांनो जी प्राइस येईल त्यावर लावलेला आहे 8%चा टॅक्स. आता टॅक्स लावला म्हणजे ॲडिशनल जी आहे ती आपल्याकडे व्हॅल्यू ॲडिशनल जी आहे ती तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे, किंवा ॲडिशनल जे आहे ते आहे तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. म्हणजे अगोदर 10%चा डिस्काउंट दिला आणि नंतर 8%चा टॅक्स दिला ऑन द डिस्काउंटेड प्राइस. डिस्काउंट दिल्यानंतर त्याच्यावर टॅक्स लावलेला आहे. त्यानंतर कस्टमरनं जर पे केले 3,402 रुपये, तर विचारलं काय, देन द मार्क प्राइस, म्हणजे मार्क प्राइस काय होती आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. अगोदर जी प्राइस आहे त्यावर 10% तुम्ही काय केले, डिस्काउंट दिलं 10% मायनस. ठीक आहे, 10% मायनस जी प्राइस येईल, म्हणजे बघू शकता एक्सचे 10% मायनस म्हणजे किती राहतात, 0.9x. त्याच्यावर तुम्ही 8% काय केलेलं आहे, टॅक्स लावलेला आहे. जी व्हॅल्यू येईल इथे, जी व्हॅल्यू येईल तर ती व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 3,402 रुपये. तर काढायला काय सांगितली, एक्स. आता या क्वेश्चनला सक्सेसिव्ह चेंज आपण काढू शकतो. बघा अगोदर 10%ने कमी केली आणि नंतर 8%ने वाढवली, म्हणजे काय, सक्सेसिव्ह चेंज केला. एका गोष्टीमध्ये जर तुम्ही सक्सेसिव्ह चेंज केला असेल तर आपण रेशोनं काढू शकतो. कसं काढायचं बघा, 10% डिस्काउंट, 10% म्हणजे किती, 1/10. म्हणजे 10 रुपयाच्या गोष्टीवर 1 रुपयाचं काय दिलं, डिस्काउंट दिले, सूट दिलेली. म्हणजे 10 रुपयाची गोष्ट कितीला विकली असेल, 9ला विकली असेल, बरोबर आहे. विकणारच होता पण तेवढ्यात त्याने काय केलं, 8%चा टॅक्स लावलेला आहे. 8%चा टॅक्स, 8/100 किती ना, 4 दुनी 8, 4 दुनी 4 25. 25वर 2 रुपये टॅक्स लावलेला आहे, बरोबर आहे. 25वर 2 रुपये टॅक्स लावलेला आहे, म्हणजे 25ची गोष्ट कितीला विकली जाईल, 25 + 2 म्हणजे 27ला, टोटल 27ला त्याला खरेदी पडेल, बरोबर आहे. आता बघा सक्सेसिव्ह चेंज झालाय, मग हा चेंज आणि हा चेंज बघा किती झालाय, 10 गुणिले 25 म्हणजे येणार 250. 27 गुणिले 9 किती येणार, 9 7 63 राहिले 6. 9 दुनी 18 आणि 6, 18 आणि 6 किती येतात, 24, 243, बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला किती, 3,402 रुपये. म्हणजे बघू शकतात ही व्हॅल्यू आहे 3,402 रुपये. तर विचारली की 250 म्हणजे किती, आपल्याला पाहावं लागेल अगोदर किती पट आहे, किती पट आहे आपल्याला चेक करावं लागेल, बरोबर आहे. आता चेक करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर काय करावं लागेल, 243 सॉरी 3,402 डिवाइड बाय 243 गुणिले 250. इथे 3 भाग जाऊ शकतो आणि इथे पण 3 भाग जाऊ शकतो. 3 जातो आणि 9 पण जातो. ठीक आहे, 9 भाग घालूया, 9 दुनी 18 किती उरले 6, 9 7 63 किती येणार, 9 त्रिक 27, 27 24 34 मधून 27 गेले, किती राहिले, 4 आणि 3 7, 9 7 63 किती उरले 7, 9 8 72, 9 8 72. 27 ने भाग आला, 27 1 27 किती उरले, 10 उरले, 108 झाले. 27 दोन्ही 54 आणि 54ची दुप्पट 108 म्हणजे 27 चोक 108, 27 चोक 108. 14 गुणिले 250 किती येणार, 14 गुणिले
250 0 25 चोक 100 किती उरले 10 25 एक 25 आणि 10 35 म्हणजे आन्सर काय असेल 3500 आपलं आन्सर असेल 3500 हे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना? क्लिअर असेल होप मला वाटतं की सगळ्यांना क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं बघा. द कॉस्ट प्राइस ऑफ टेबल इज 3200. अ मर्चंट वॉन्ट्स टू मेक 20% प्रॉफिट ऑन सेलिंग इट. एकाची प्राइस किती आहे? कॉस्ट प्राइस खरेदी किंमत दिलेली आहे 3200 रुपये. त्याला 25% नफा कमवायचा आहे. ॲट द टाइम ऑफ सेल ही डिक्लेअर अ डिस्काउंट ऑफ 20% ऑन द मार्क प्राइस. द मार्क प्राइस इज काय केले? कॉस्ट प्राइस दिलेली आहे, खरेदी किंमत दिली 3200 रुपये. त्यावर विद्यार्थी मित्रांनो त्याला काय 25% नफा कमवायचा आहे. 25% म्हणजे किती? 1/4. 3200 1/4 किती येतात? 4 8 32. 800 रुपये नफा कमवायचा आहे. 800 रुपये 32 रुपये म्हणजे किती होतील? किती होणार? तर हे होणार 4000 रुपये. ही झाली सेलिंग प्राइस. ही झाली सेलिंग प्राइस बरोबर. 4000 रुपयाला विकली असेल पण त्याने डिस्काउंट दिलाय 20%. 20% म्हणजे किती? 1/5 म्हणजे 5 रुपयाची गोष्ट कितीला विकली असेल? 4ला विकली असेल. 5 वर 1 चा डिस्काउंट म्हणजे 5 ची गोष्ट 4ला विकली असेल. विकली कितीला? 4ला. इथे बघू शकतात विकली कितीला? 4000ला. म्हणजे 4 म्हणजे किती? 4000. मग काय विचारलंय? द मार्क प्राइस. मार्क प्राइस काय होती? 5 होती. 5 म्हणजे किती? किती? 1000 पट आहे. इकडे 1000 पट करा किती येणार? 5000. आन्सर काय असेल? 5000 आन्सर असेल. ठीक आहे. एकदम सोपा क्वेश्चन होता. सोपा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ ट्रेन 180 meter long moving at the speed of 20 meter per second overtakes a man moving at a speed of 10 meter per second in the same direction. एक ट्रेन आहे ज्याची लेंथ आहे 180 मीटर. तर तो कितीने धावत आहे? किती स्पीडने धावत आहे? तर 20 मीटर पर सेकंदने धावत आहे. बरोबर आहे. 20 मीटर पर सेकंदने धावत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या यामध्ये माणसाची पण आपल्याला दिलेली आहे. तर काय दिली? स्पीड दिलेली आहे. एक माणूस आहे तो पण काय करतोय? ट्रेन ज्या दिशेने धावत आहे तर त्याच दिशेने धावत आहे म्हणजे सेम डायरेक्शन. ट्रेन जर या डायरेक्शनने जर धावत असेल ट्रेन तर माणूस पण काय करतोय? या आहे तर त्याच डायरेक्शनने चालत आहे मूव होत आहे त्या डायरेक्शनने. ठीक आहे. पण याची स्पीड आहे 10 मीटर पर सेकंद आणि याची आहे 20 मीटर पर सेकंद. मग ट्रेन पासेस द मॅन इन. हा जी ट्रेन आहे ती या माणसाला किती वेळात क्रॉस करते? आता ही ट्रेन या माणसाला किती वेळात क्रॉस करते याचा अर्थ काय? डिस्टन्स किती क्रॉस करते? तर स्वतःचं पूर्ण डिस्टन्स जे आहे ते कव्हर करते. बरोबर आहे. ट्रेनचा पहिला पॉईंट तो लास्ट पॉईंट पर्यंत जे आहे तर ते माणसाला क्रॉस करावं लागेल. याचा अर्थ काय? ट्रेनच्या लेंथला क्रॉस करावं लागेल. आणि स्पीड काय येणार? ही माणूस पण जे आहे तो मूव्ह होतोय पण ट्रेन आहे 20 ने मूव्ह होते म्हणजे रिलेटिव्ह स्पीड काय येणार? रिलेटिव्ह स्पीड काय येणार? 20 - 10 म्हणजे काय येणार? 10 येणार. 10 मीटर पर सेकंद येणार. बघा स्पीड आलेली, रिलेटिव्ह स्पीड आलेली, डिस्टन्स माहिती आहे किती? 180 मीटर. मग टाइम काढू शकतो. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे? 180 अपॉन स्पीड किती आहे? 10 आहे. टाइम किती आला? 0 आणि 0 कॅन्सल. 18 सेकंद. 18 सेकंद आपलं आन्सर असेल. 18 सेकंद आन्सर असेल. सोपा क्वेश्चन होता विद्यार्थी मित्रांनो. एकदम सोपा क्वेश्चन होता. ठीक आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. बघा काय म्हटलंय? हार्विंग कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 18 डेज. हार्विंग काय करतो? एक काम जे आहे ते 18 दिवसात पूर्ण करतो. ही वर्क फॉर 12 डेज अँड लेफ्ट. 12 दिवस काम केलं आणि तो सोडून गेला. दीपक फिनिश द रिमेनिंग वर्क इन 8 डेज. दीपकने काय केलं? उर्वरित काम जे आहे ते 8 दिवसात पूर्ण केलं. तर इन हाऊ मेनी डेज कॅन दीपक अलोन कम्प्लीट द वर्क. म्हणजे दीपकने एकट्याने ते काम किती दिवसात पूर्ण केले असते? आता हार्विंग किती दिवसात करतो? 18 दिवसात. म्हणजे हार्विंग 18 दिवसात करतो. आणि हार्विंगची आपण जे इफिशियन्सी म्हणूया एच. इफिशियन्सी इंटू डेज म्हणजे काय असते? टोटल वर्क, संपूर्ण काम. इफिशियन्सी एच पकडली आणि टाइम काय आहे? तर 18 डेज. म्हणजे 18 डेज इंटू इफिशियन्सी म्हणजे काय ना? टोटल वर्क. आता टोटल वर्क इक्वल आहे कोणाच्या? ज्यावेळेस त्यानं 12 दिवस काम केलं म्हणजे 12 कोणी काम केलं? 12 दिवस हार्विंगने काम केलं. प्लस आता तो सोडून गेला नंतर कोणी काम केलं? दीपकनं. किती दिवस केलं? 8 दिवस. म्हणजे 8 दिवस दीपकचं म्हणजे डी पकडूया आपण इफिशियन्सी. यावरून हार्विन आणि दीपकच्या इफिशियन्सीचा रेशो येईल आपल्याला. बघा 18 मधून 12 गेले राहिले किती? 6 एच.
इज इक्वल टू 8D, म्हणजे इथे येणार 3, इथे येणार 4, म्हणजे H/D काय येणार 4/3. मग आपण यावरून टोटल वर्क काढू शकतो. टोटल वर्क कसं घेणार, एक तर 18H, म्हणजे 18 इंटू Hची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे, 4 आहे, 18×4 = 72, किती येणार 72 युनिट काम करायचं आहे. आता दीपक अलोनला किती वेळ लागला असं, दीपकची इफिशियन्सी किती आहे 3, मग 3 सरळ सरळ याला डिवाइड करा, 72ला 3 डिवाइड केलं येणार किती 24 डेज. आन्सर काय असेल 24 डेज, 24 दिवस त्याला लागतील. ठीक आहे, ते काम पूर्ण करण्यासाठी 24 दिवस लागतील. क्लिअर असेल सगळ्यांना, क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा, पाहूया नेक्स्ट क्वेश्चन बघा. ए अँड बी कॅन कम्प्लीट अ वर्क इन 15 डेज. 15 दिवसामध्ये ए आणि बी काम करतो. 15 दिवसामध्ये ए इज 50% लेस इफिशियंट दॅन बी. आता ए इज 50% म्हणजे किती 1/2 लेस इफिशियंट दॅन बी, म्हणजे 2 इफिशियन्सी असेल तर 2 वर 1 कमी, 2 वर 1 कमी, म्हणजे ए आणि बी चा रेशो काय तो, बी ची 2 असेल तर 2 वर 1 कमी, 2 मधून 1 गेला राहिला 1, राहिला 1. 50% लेस आहे ना, म्हणजे काय लेस आहे म्हणजे कमी आहे, बरोबर आहे. म्हणजे याची 2 असेल तर 2 वर 1 कमी आहे, म्हणजे येणार 1. हे झालं इफिशियन्सी, बरोबर आहे. हे इफिशियन्सी दिलं होतं, बरोबर, इफिशियंट दिलं होतं. हाऊ लॉंग वुड ए टेक टू कम्प्लीट द वर्क अलोन. ए ला एकट्याला किती वेळ लागला असता. आता आपल्याला दिलेलं आहे टोटल वर्क दिलेलं आहे. टोटल वर्क काय 15 दिवसांनी किती कोणी काम केले, ए प्लस बी ने काम केलेले, ए प्लस बी ने काम केलेले, बरोबर आहे. म्हणजे 15 इंटू ए प्लस बी, ए प्लस बी ची इफिशियन्सी बघा किती येतात 1 + 2, किती येणार 15 गुणिले 3, 15 गुणिले 3, बरोबर आहे, 15 गुणिले 3. आता काय म्हटले, हाऊ लॉंग वुड ए टेक टू कम्प्लीट द होल वर्क. कम्प्लीट वर्क जे आहे ते ए ने किती दिवसात केलं असतं. ए ची इफिशियन्सी किती आहे 1 आहे, 1 ने डिवाइड करा, किती येणार 15 × 45, म्हणजे आन्सर काय असेल 45 डेज असं आपला आन्सर असेल. 45 डेज म्हणजे आन्सर काय, नन ऑफ दीज आन्सर असेल, नन ऑफ दीज, 45 डेज आपला आन्सर असेल. ठीक आहे, अगोदर इफिशियन्सी काढून घेतली आपण, इफिशियन्सीचा रेशो आला, इफिशियन्सीचा रेशो आला त्याच्यानंतर आपण काय केलं टोटल वर्क काढलं. टोटल वर्क कसं काढणार, एक तर इफिशियन्सी इंटू डेज, इफिशियन्सी इंटू डेज म्हणजे टोटल वर्क. मग आपल्याला इफिशियन्सी ए प्लस बी, डेज माहिती आहे 15 दिवस, मग काय केलं इफिशियन्सीचा आपण व्हॅल्यू पुट केला आणि टोटल वर्क काढून घेतलं. ठीक आहे, तर असेच क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी कंबाईन मध्ये पण आपण घेतलेले आहेत व्हिडिओ कोर्समध्ये. तर तो सुद्धा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कोर्स आहे तो एनरोल करायला विसरू नका. Y211 प्रोमो कोड विद्यार्थी मित्रांनो 62% ऑफ भेटेल तुम्हाला, 62%. ठीक आहे, प्राइस बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 1149 रुपये प्राइस आहे. ज्यावर प्रोमो कोड यूज करा Y211 तुम्हाला 62% ऑफ भेटेल. किती 62% ऑफ भेटेल. तर लवकरात लवकर खरेदी करा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल, याचा फायदा होईल. ठीक आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो महाभरतीची महाबॅच सुद्धा आपण लॉन्च केलेली आहे, महाभरतीची महाबॅच पण लॉन्च केलेली आहे. तर ती जी की आपण सुरू केलेली आहे 26 मे पासून, 26 मे पासून. तर ती खरेदी करू शकता तुम्ही फक्त आणि फक्त 1149 रुपयामध्ये, ही 1199 रुपयामध्ये आहे अवेलेबल, 1199 रुपयामध्ये अवेलेबल आहे. ज्यावर प्रोमो कोड यूज करा Y211 तुम्हाला 62% ऑफ भेटून जाईल. आणि ॲडिशनल व्हॅलिडिटी भेटेल विद्यार्थी मित्रांनो, ॲडिशनल व्हॅलिडिटी भेटेल तुम्हाला 2 महिन्याची, 2 महिन्याची ॲडिशनल व्हॅलिडिटी भेटेल. ठीक आहे, तर एनरोल करायला विसरू नका. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं आहे, इफ 35 पर्सन्स कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 6 डेज. 6 दिवसामध्ये 35 लोक एक काम पूर्ण करतात. इन हाऊ मेनी डेज कॅन 15 पर्सन्स डू इट. तर तेच काम 15 माणसं किती दिवसात करतील. आपल्याला डेज विचारलं किती दिवसात करतील. यावर आपण टोटल वर्क काढून घेऊया अगोदर. टोटल वर्क कसं काढणार, तर 35 माणसं आहेत, 35 बरोबर आहे. 35 आपण नुसते 35 जरी पकडू शकतो किंवा 35 पी पण पकडू शकतो, 35 पकडूया आपण, फक्त 35 माणसं पकडूया. त्यांचं 35 जणांचं किती 6 दिवसाचं काम, म्हणजे 35 गुणिले 6 हे ना टोटल वर्क. हे इक्वल करायचं आपल्याला, कारण टोटल वर्क दुसरा पण करणार आहे, तो किती दिवसात करणार आहे 15 माणसं करणार आहे, किती दिवसात x दिवसात, बरोबर आहे. तेच काम कंप्लीट करणार आहे, बरोबर आहे, तेच काम कंप्लीट करणार आहेत. मग काय येणार 35 गुणिले 6 = 15 गुणिले x. x म्हणजे काय आपल्याला डेज काढायचे आहेत,
बघा 3ने डिवाइड करू शकता किंवा 5ने डिवाइड करा. 5 त्रिक 15 आणि इथे येणार 5 सत्ता 35. 3ने इथे डिवाइड करा आता 3 दुनी 6 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 14 डेज. x ची व्हॅल्यू आली विद्यार्थी मित्रांनो 14 डेज. आन्सर असेल बी ऑप्शन. बी ऑप्शन आपला आन्सर असेल 14 डेज. ठीक आहे. टोटल वर्क काढून घेतलं आणि टोटल वर्कला आपण काय केलं इक्वेट केलं. म्हणजे इकडलं टोटल वर्क आणि इकडलं टोटल वर्क सेम असायला पाहिजे. ठीक आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं बघा. 2 buses travel to a place at 45 km per hour and 60 km per hour respectively. If the second bus म्हणजे जी आहे 60 km per hour takes 5 1/2 hour less than 5 1/2 म्हणजे काय ना 5.5 म्हणू शकतो 5.5 आवर 5 आणि हाफ म्हणजे 5.5. ठीक आहे. आवर लेस दॅन द फर्स्ट फॉर द जर्नी. आता ज्याची स्पीड आहे 60 km per hour तर त्याला 5.5 तास कमी लागलेत. कमी लागणार कारण त्याची स्पीड जास्त आहे पहिल्या बसपेक्षा. मग काय म्हटले द लेंथ ऑफ द जर्नी. मग आपल्याला काय विचारलं डिस्टन्स विचारलं आहे यामध्ये काय विचारलं डिस्टन्स विचारलं. तर त्यांनी जर्नी किती किलोमीटरची होती किंवा त्याची डिस्टन्स काय होतं किलोमीटरमध्ये विचारलेलं आहे. बरोबर आहे. हे किलोमीटरमध्ये दिलेले आणि हे अवर्समध्ये दिले आहेत म्हणजे आपल्याला कन्व्हर्जनची काही गरज नाही. आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो. बघा डिस्टन्स यामध्ये कॉन्स्टंट आहे. जो 45 किलोमीटरनं जातोय बस किंवा 60 किलोमीटर पर आवर्सनं जातोय त्या दोघांचंही डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. तर काय म्हणू शकतो आपण डिस्टन्स इज कॉन्स्टंट. डिस्टन्स काय आहे समान आहे. डिस्टन्स जर समान असेल डिस्टन्सचा फॉर्म्युला काय स्पीड इंटू टाइम. तर डिस्टन्स जर सेम असेल विद्यार्थी मित्रांनो स्पीड आणि टाइम हे जे आहेत तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. स्पीड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. म्हणजे जर स्पीड वाढवली टाइम कमी होतो किंवा जर स्पीड कमी केली तर काय होतो टाइम वाढतो. मग आपण रेशो पाहूया. स्पीडचा रेशो काय होतो बघूया आपण. स्पीड अगोदर किती होती 45. एकाची बसची स्पीड आहे 45 दुसऱ्या बसची स्पीड आहे 60. इथे मी म्हणेल B1 आणि B2 बस 1 आणि बस 2 आपण म्हणूया. स्पीडचा रेशो काय आला 15 त्रिक 45 आणि 15 चौक 60. बरोबर आहे. टाइमचा रेशो मी तुम्हाला सांगितलं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात म्हणजे टाइमचा रेशो रिव्हर्स होईल 4:3. आता 60 किलोमीटर पर आवर जी चालत होती किंवा जी मूव्ह होत होती तर त्याला किती वेळ लागलाय तर 5.5 तास कमी लागलाय. याला लागतोय 4 युनिट आपण म्हणूया की टाइम लागतोय. याला लागतोय 3 युनिट. कितीनं कमी झालाय 1 कमी झालाय. 1 कमी झालाय पण इकडे किती आहे कमी 5.5 तास. 1 म्हणजे 5.5 तास. बरोबर आहे. मग आपल्याला विचारलं काय डिस्टन्स विचारले. डिस्टन्स या पद्धतीने काढू शकतो इकडल्या पद्धतीने काढू शकतो. आपण 4 घेऊया जेणेकरून काय होईल आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. 4 म्हणजे किती अगोदर बघूया. 1 युनिटची व्हॅल्यू आहे 5.5 तास तर 4 युनिटची व्हॅल्यू बघूया किती येणार. 1 ची आहे 5.5 तर 5.5 गुणिले 4 म्हणजे येणार 22 आवर. बरोबर आहे 22 आवर येणार. 5 चौक 20 आणि 0.5 इंटू 4 किती येणार 2 म्हणजे 20 आणि 2 22 आवर्स. 22 आवर जर्नी केलेली आहे. स्पीड किती होती 4 वाल्याची स्पीड किती आहे B1 ची आपण बघितली 45 म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड आहे किती 45 टाइम किती लागला 22 म्हणजे बघा किती येणार 22 पंचे 110. 110 म्हणजे कॅरी किती येणार 11 येणार. 22 चौक 88 88 आणि 11 किती येणार 99 म्हणजे आन्सर काय असेल 990 किलोमीटर आपला आन्सर असेल. सी आन्सर असेल. ठीक आहे. रेशोनं एकदम सोप्या पद्धतीत याला आपण सॉल्व्ह करू शकतो. किती वेळ लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो याला सॉल्व्ह करा फक्त 15 मिनिटं 15 सेकंदाच्या वेळ जास्त वेळ लागणार नाही. रेशोनं सॉल्व्ह करायचं. डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. स्पीड आणि टाइमचा रेशो काय होईल जो रिव्हर्स होईल. बरोबर आहे. स्पीड आणि टाइमचा जो आहे रेशो काय होईल तो रिव्हर्स होईल. ठीक आहे. 990 किलोमीटर सी ऑप्शन असेल. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. टू कव्हर a certain distance with a speed of 60 km per hour. A train takes 15 hours. 60 km per hour ना स्पीड आहे आणि ती एक डिस्टन्स कव्हर करण्यासाठी एका आपल्या निश्चित पॉईंटवर जाण्यासाठी किंवा कुठेतरी जाण्यासाठी तर त्याला किती वेळ लागतो तर 15 तास लागतात. मग आपण डिस्टन्स काढून घेऊ शकतो. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आहे 60 आहे. टाइम किती आहे 15 आहे. हे आपण डिस्टन्स मानूया. हे पूर्ण कंप्लीट काय येणार किलोमीटरमध्ये येणार. ठीक आहे. याला असंच ठेवूया आपण कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. याला आपण असंच ठेवूया. बघा इट कव्हर्स द सेम डिस्टन्स इन 12 आवर्स. हे जे डिस्टन्स आहे
ते 12 तासामध्ये, आता टाइम दिला की 12 तासामध्ये जर कव्हर करायचं असेल तर व्हॉट विल बी इट्स स्पीड. स्पीड काय ठेवावं लागेल, तर स्पीडचा फॉर्म्युला काय येईल, डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीडचा फॉर्म्युला काय येईल, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स माहिती आहे आपल्याला 60 गुणिले 15. टाइम किती लागतो, 12 तास. 12 तास 12 ने डिवाइड करू शकतो, 12 पंचे 60 आणि 15 गुणिले 5 म्हणजे किती येणार, 75. 75 किलोमीटर पर आवर आपला आन्सर असेल. स्पीड किती ठेवावं लागेल त्याला, 12 तासामध्ये जर डिस्टन्स कव्हर करायचं असेल तर त्याला स्पीड ठेवावं लागेल 75 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, 75 किलोमीटर पर आवर आपला आन्सर असेल सी. क्लिअर आहे सगळ्यांना, क्लिअर असेल सगळ्यांना. जर विद्यार्थी मित्रांनो सेशनमध्ये काही इश्यू आला असेल किंवा क्वेश्चन काही समजला नसेल तर आपण नेक्स्ट सेशनला मला नक्की सांगचाल. ठीक आहे, 75 किलोमीटर पर आवर आपला आन्सर असेल. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं बघा, अ कार कॅन फिनिश अ सर्टन जर्नी इन 12 आवर्स ॲट अ स्पीड ऑफ 42 किलोमीटर पर आवर. एक कार काय करते, एक डिस्टन्स कव्हर करण्यासाठी 10 तास लावते. कोणत्या स्पीड आहे, त्याची स्पीड दिलेली आहे 42 किलोमीटर पर आवर. ताशी 42 किलोमीटरनं स्पीड आहे तिची. तर इन ऑर्डर टू कव्हर द सेम डिस्टन्स, आता डिस्टन्स काढू शकतो यावरून कारण स्पीड माहिती आहे आणि टाइम माहिती आहे. ठीक आहे, तर काय म्हटलेलं आहे, इन ऑर्डर टू कव्हर द सेम डिस्टन्स इन 7 आवर्स. अगोदर किती करत होती, तर 10 तासामध्ये डिस्टन्स कव्हर करत होती. आता किती किती तासामध्ये करायचं, तर 7 तासामध्ये करायचं. अगोदर आपण डिस्टन्स काढून घेऊया. डिस्टन्स काय येणार, स्पीड इंटू टाइम, म्हणजे स्पीड येणार 42 किलोमीटर पर आवर. टाइम पण दिलाय आवर्समध्ये, हे येणार 420 किलोमीटर. हे येणार आपलं डिस्टन्स. आता टाइम दिलेला आपल्याला 7 तासात कव्हर करायचंय, 7 तासात. तर काय म्हटलंय, द स्पीड ऑफ कार मस्ट बी इन्क्रीज बाय. आपल्या काय म्हटलंय की स्पीड जी अगोदर 42 होती ती आता तुम्हाला वाढवावी लागेल, तर ते किती न वाढवावी लागेल आपल्याला हा क्वेश्चन विचारलेला आहे. बरोबर आहे. आता आपल्याकडे डिस्टन्स माहिती आहे, आपल्याकडे टाइम माहिती आहे, आपण स्पीड काढू शकतो. न्यू स्पीड येणार आहे आपली, आता जी नवीन स्पीड असणार आहे ती काय असणार आहे, तर डिस्टन्स किती आहे 420 अपॉन टाइम किती आहे 7 तास. 7 सख 42 किती येणार 60 किलोमीटर पर आवर. पण हे आपला आन्सर नाहीये. आपला आन्सर काय बघा, 42 किलोमीटर पर आवर होती अगोदर, 42 किलोमीटर पर आवर. जी स्पीड आहे ती कितीनं वाढलेली आहे, तर ती 18 किलोमीटर पर आवरनं वाढलेली. बरोबर आहे, 18 किलोमीटर पर आवरनं वाढलेली आहे. तर आन्सर काय असेल, तर 18 किलोमीटर पर आवर. इन्क्रीज बाय म्हटलेलं आहे, कितीनं वाढलेली आहे म्हटलेलं आहे. जी न्यू स्पीड विचारली नाही आपल्याला, कितीनं वाढलेली आहे. म्हणजे अगोदर 42 होती तर आता 60 झालेली, म्हणजे कितीनं वाढली आहे, तर 60 किलोमीटर पर आवरनं वाढलेली आहे. बरोबर आहे, 60 किलोमीटर पर आवरनं वाढलेली आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल, 18 किलोमीटर पर आवर. आपल्याला विचारलं की कितीनं वाढलेली आहे, बस. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 9 क्वेश्चन झालेले आहेत. ठीक आहे, 10वा क्वेश्चन जो असणार आहे तर तो तुमच्यासाठी होमवर्कचा असेल. होमवर्कसाठी हा क्वेश्चन दिलेला आहे. या क्वेश्चनचा आन्सर सेशन झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की देऊ शकता, कमेंट बॉक्समध्ये. आणि हा क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे बघा, थोडासा क्वेश्चन जो आहे तो इंटरेस्टिंग आहे. यामध्ये म्हणजे क्वेश्चन दिसायला सोपा दिसतोय पण जे कन्वर्जन असतात तर ते थोडेसे तुम्हाला किचकट जाऊ शकतात. तर नक्की सॉल्व्ह करा हा क्वेश्चन आणि कमेंट बॉक्समध्ये मला याचा आन्सर नक्की द्या. विद्यार्थी मित्रांनो मी जे सांगेल तुम्हाला की क्वेश्चनचा आन्सर बरोबर आहे का चूक. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आजचे आपले 10 क्वेश्चन झालेले आहेत. तर असे जर क्वेश्चन तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अजून पाहिजे असतील तर तुम्ही महाभरतीची महाबॅच जी आहे ती 26 मे पासून सुरू झालेली आहे, तर ती तुम्ही जॉईन करू शकता. 26 मे पासून सुरू झालेली. ठीक आहे, ती पण जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की सध्या प्राइस आहे 1199 रुपये. ज्यावर तुम्ही प्रोमो कोड यूज केला Y211 तुम्हाला 62% ऑफ भेटेल आणि ॲडिशनल 2 महिन्याची व्हॅलिडिटी भेटेल. बघू शकतात की ॲडिशनल 2 महिन्याची व्हॅलिडिटी सध्या अवेलेबल आहे या कोडवर. तर नक्की यूज करा Y211 आणि 62% ऑफ मिळवा आणि व्हॅलिडिटी जी आहे ती 2 महिन्याची एक्स्ट्रा मिळवा. तसेच विद्यार्थी मित्रांनो सप्तर्षी बॅच जी आपली दीपक सरांची आहे तर ती पण आपण सुरू करतोय. आज तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो 11 जून. ठीक आहे, तर फक्त 4 दिवस बाकी आहेत या बॅचला सुरू व्हायला. तर ही बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. जी बॅच आहे ती सायन्स ओरिएंटेड आहे, ज्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे सगळं तुम्हाला राज्यसेवा आणि कंबाईन या लेवलचं तुमचं कव्हर करून घेतलं जाईल. तर नक्की जॉईन करायला विसरू नका.
15 जूनपासून ही बॅच जी आहे ती सुरू होणार आहे. तर त्यासाठी प्रोमो कोड यूज करा Y211 आणि 62% ऑफ मिळवा. ठीक आहे, 62% ऑफ मिळवा. फक्त लास्टचे 4 दिवस बाकी आहेत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले 2 सेशन असतात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजूनही कन्फ्युजन आहे. तर 2 सेशन असतात. एक असतं 2 वाजता आणि एक असतं 7 वाजता. ठीक आहे, 2 PM आणि 7 PM आपले 2 सेशन असतात. दोन्ही सेशन जे आहे ते अटेंड करायला विसरू नका, किंवा जे जर मिस झाले असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच जर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असेल तर अड्डा 247चं ॲप डाउनलोड करा, ज्यामध्ये तुम्ही विनामूल्य क्विजेस सॉल्व्ह करू शकतात विनामूल्य. तिथं विद्यार्थी मित्रांनो 1000पेक्षा जास्त क्विजेस आहेत. तर तिथे जाऊन तुम्ही विनामूल्य क्विजेस देऊ शकता. तर अड्डा 247चा ॲप डाउनलोड करायला विसरू नका. तर सेशन जर आवडलं असेल, सेशनला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि जे नवीन विद्यार्थी बघतायत सेशन, त्यांनी अड्डा 247 मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, सेशन जर कसं वाटलं हे तुम्ही स्टुडंट फीडबॅक फॉर्म, जो की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल एक लिंक, स्टुडंट फीडबॅक फॉर्म, त्यामध्ये तुम्ही नक्की कळू शकता की सेशन कसं वाटलं, क्वेश्चन कसे वाटले किंवा टीचिंग मेथड कशी वाटली. हे नक्की तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.